मित्रांनो मी आहे काबूलमध्ये आणि यार अडकलो इकडे काबूलच्या बर्फात। काबुल में आता है गरम गरम दूध पत्ती मिलता क्या है, बात है। पराठा मिलता है, शक्कर लगाओ। क्या बात है। सर्दी है, बहुत ज्यादा सर्दी है, सर्दी का ख्वान लगाओ तुम। बिल्कुल आ जाओ काबुल में आ जाओ यार। आप बॉलीवुड के हीरो के जैसे लग रहे हो, आपकी शक्ल एक्टर जैसी है, शाहरुख खान। हाँ अच्छा लगता है आपको? और कौन सा एक्टर? सलमान खान। 10 किलोमीटर एक लीटर में 10 किलोमीटर चलती है सिर्फ, उससे ज़्यादा नहीं। तर मित्रांनो अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे। आता मी आहे काबूलमध्ये आणि यार आता इथून आपण निघणार आहे मजार शरीफसाठी। गुल मोहम्मद भाई आपल्याला घेऊन चालले बस स्टँडकडे, बस टर्मिनलकडे। तिथून आपल्याला बस पकडायची आहे मजार शरीफसाठी आणि जवळपास यार 10 ते 11 तास आपल्याला लागणार आहे मजार शरीफला पोहोचण्यासाठी। काबूलमध्ये 3 ते 4 दिवस मी स्पेंड केले आणि ज़बरदस्त एक्सपिरियन्स होता माझा काबूलमध्ये, खूप मजा आली। आणि आता बघू यार मजार शरीफमध्ये आपल्याला काय एक्सपिरियन्स करायला मिळतं, ते काय नवीन बघायला मिळतं, तिथले लोक कसे आहेत आणि तिथली सिच्युएशन कशी आहे। तर पुढचे येणारे व्हिडिओ मजार शरीफचे असणार आहेत। सिरीजला शेवटपर्यंत फॉलो करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे, तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा। ही आहे सध्या काबूलची ट्रॅफिक, असा काही नजारा आहे माझ्यासमोर आणि लँड क्रुझर आहे भाई, मोठी लँड क्रुझर। हां लँड क्रुझर, क्या बात आहे, काफी सही आहे। असा काही नजारा आहे पूर्ण काबूलचा। आणि ही आहे काबूलची टॅक्सी ब्ल्यू कलरची, जबरदस्त। हे एक मोठंसं हॉटेल तुम्ही बघू शकता यार, हे पण एक 5 स्टार हॉटेल आहे। क्या नाम है इसका? कसर लंडन। कसर लंडन, क्या बात आहे। तर बघू शकता तुम्ही, मोठंसं हॉटेल आहे यार, बहुत अच्छा होता। आणि यार इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत आहेत मला। हे बघू शकता, ही एक मोठी बिल्डिंग आहे, परत इकडे एक मोठी बिल्डिंग आहे, हा एक मोठासा चौक आहे इथे। आय थिंक इथला प्राईम एरिया आहे हा। काबूलमधल्या एका सिग्नलवरती ना ट्रॅफिकवाले मामा उभे होते। म्हटलं थोड़ा ट्रैफिक पुलिसांबद्दल माहिती विचारू गुल मोहम्मद भाईला। अभी ये जो ट्रैफिक पुलिस है यहाँ पे, जो भी ट्रैफिक वगैरह संभालते हैं, उनकी कितनी तनख्वाह रहती है और इनको तनख्वाह कौन देता है? इसको तनख्वाह दौलत देता है। दौलत मतलब अभी ऑडियंस को समझेगा नहीं, तालिबानी देता है। दौलत है ना, तालिबान हाँ मतलब पैसा तो तालिबानी देता है ना। हाँ क्यों नहीं यार। अच्छा, इसका 15,000 16,000 ऐसा तनख्वाह रहता है ऐसा लेता है ट्रैफिक वालों का। ट्रैफिक वाले और जो बड़े वाले पुलिस रहते हैं, जो बड़े बड़े, तो जो बड़े बड़े उसको तो ज्यादा रहता है। क्या बोलते हैं, स्टार के हिसाब से रहते हैं, उससे पैसा देता है ना। अच्छा, जितना उसका स्टार है तो उसका उतना तनख्वाह मिलता है। 20 अच्छा 2200 ऐसी 20,000 20,000 25,000 30,000 अच्छा ऐसी तक मिलता है। जैसे जैसे उनका मतलब कद बढ़ता जाता है, उसका डिप्टी बड़ा होता है ना, बराबर, तो उससे भी तनख्वाह भी ज्यादा होता है। अच्छा इसलिए सही आहे। जवळपास पाऊण तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचलो होतो तिथल्या बस स्टँडला, पण बॅड लक, रिकाम्या हाती मला परतावं लागलं। मित्रांनो एक अपडेट द्यायची आहे तुम्हाला। बस स्टँडला जाऊन आलो यार मी, बस स्टँडवरून रिटर्न चाललो आहे आता काबूलमध्ये। यार इथे एक सालंग व्हॅली म्हणून एक जागा आहे, तिकडे खूप जास्त बर्फ पडतोय, आता स्नोफॉल होतोय आणि तो रस्ता आता आहे बंद। तर इथून सगळ्या बसेस ज्या पण गाड्या वगैरे इथून जातात ना काबूलवरून मजार शरीफसाठी, तर त्या सगळ्या गाड्या झाल्यात कॅन्सल आणि खूप जास्त बर्फ आहे तिकडे। तर माहीत नाही तो रस्ता कधी उघडणार आहे, 1 दिवस पण लागू शकतो, 2 दिवस पण लागू शकतो, माहीत नाही किती दिवस लागतील, 1 हप्ता पण लागू शकतो असं मला गुल मोहम्मद भाईंनी सांगितलं आणि तिथल्या लोकांनी पण सांगितलं। तर यार आता इथे मी फसलो आहे आता काबूलमध्ये, काहीच ऑप्शन नाही आहे। एक ऑप्शन आहे माझ्याकडे, पण तो पण फिक्स नाही आहे की इथून मी फ्लाईट घेऊन मजार शरीफला जाऊ शकतो आहे, पण फ्लाईट पण रोज चालत नाही इथे। वेदर वगैरे जर कधी चांगलं असेल इथे तरच इथून फ्लाईट जातात आणि रोज फ्लाईट इथून जात नाही। तर यार आता मी फसलो आहे काबूल अफगाणिस्तानमध्ये, ॲडव्हेंचर चालू आहे थंडीमध्ये, माहीत नाही आता काय पुढचा प्लॅन राहणार आहे। एक गोष्ट चांगली आहे की मी पुढचे तिकीट वगैरे अजून बुक नाही केलेले आहेत, तर माहीत नाही आता कधी इथून मला बाहेर पडता येईल काबूलमधून। तर जे पण काही राहील तुम्हाला अपडेट देणार आहे मी, पण बघतोय आता काय सीन होतोय ते, की फ्लाईट जर भेटली मला तर मी फ्लाईटनी जायचा प्रयत्न करेल, जर नाही भेटली फ्लाईट तर माहीत नाही। जोपर्यंत रस्ता इथून उघडणार नाही मजार शरीफसाठी तोपर्यंत मला काबूलमध्ये थांबावं लागेल, तर माहीत नाही काय होतं ते।
The next day. मित्रांनो मी आहे काबूलमध्ये आणि यार अडकलो इकडे काबूलच्या बर्फात, कारण मागच्या 2 दिवसापासून इथे स्नोफॉल चालू आहे आणि इथून मजारी शरीफचा जो रस्ता आहे ना तो पूर्णपणे बंद आहे. सालंग पास म्हणून एक जागा आहे मध्ये जी रस्त्यामध्ये येते, तिथे खूप जास्त स्नोफॉल होतोय, त्याच्यामुळे हा रस्ता बंद केलेला आहे आणि अफगाणिस्तानमध्ये हा एकमेव रोड आहे जर कधी तुम्हाला मजारी शरीफला जायचं असेल तर आता यार इथे छोट्या गाड्या पण चालत नाही आहे, बसेस तर बंदच आहेत, तर काही विषयच नाही. मी आता फ्लाईट्स पण चेक केल्या तर फ्लाईट्स पण इथे रेग्युलर नाही आहे. एक 2 दिवसाआड इथे फ्लाईट चालत आहेत, ते पण सलाम वालेकुम. एक 2 दिवसाआड इथे फ्लाईट्स चालत आहेत, तर माहीत नाही आता नेमका काय सीन होणार आहे. तर बेसिकली मी अडकलो इथे काबूलमध्ये आणि बाहेर स्नोफॉल होतं, तुम्ही बघू शकता. छत्रीवरती बघा किती बर्फ आहे. चहा प्यायला उतरलो होतो यार खाली, चहा घेऊ, पुढे चहाची टपरी आहे आणि चहासोबत एक पराठा खाऊ. इथे पराठा भारी असतो आणि चहा पण आहे ना असा पूर्ण कप भरून चहा मिळतो दुधाचा. 20 रुपयाचा चहा आहे, 10 रुपयाचा पराठा आहे, 30 रुपयात काम होतं आहे आणि पोट भरतंय बऱ्यापैकी, तर काही विषय नाही आहे. तर पटकन जाऊ आणि चहा घेऊ आपण. चला सलाम वालेकुम. कैसे है? बस बढ़िया. सलाम वालेकुम. क्या हाल है? बस बढ़िया है. कैसे राजी हैं? बहुत अच्छे. अभी इतना चाय पीने आए हैं. चाय दूध पत्ती तैयार है. पत्ती अभी वही भाई के साथ, भाई अभी चाय देगा हमको, एक पराठा देगा. उनको पता है रोज का है मेरा. दूध पत्ती बहुत अच्छा है. बहुत अच्छा है ना. इंडिया वाले इंडिया वाले, इंडिया, हिंदुस्तान, हिंदुस्तान, मुंबई. हाँ माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह. दूध पत्ती गरम दूध पत्ती है भाई. गरम. काबुल में आता है गरम गरम दूध पत्ती मिलता है. क्या बात है. पराठा मिलता है. शक्कर लगाओ. क्या बात है. सर्दी है, बहुत ज्यादा सर्दी तो है. बहुत सर्दी ज्यादा का खान लगाओ तुम. बिल्कुल. आ जाओ काबुल में आ जाओ यार. काबूल में पिछले 8 दिन से घूम रहा है मैं. हाँ माशाल्लाह. मित्रांनो हे बघा चहा आलाय आपला. हा असा चहा असतो, हे बघा हा असा चहा असतो. तर बस आता चहा पितो, पराठा खातो आणि जातो परत माझ्या रूममध्ये. बघू इथून निघायचा प्रयत्न करू, जे पण काही होईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुढे तुम्हाला अपडेट देतो इथून जेव्हा पण निघेल तेव्हा. बाकी तर सध्या तर काही चिन्ह दिसत नाही इथून निघायचे. चहा पितो आणि भेटतो तुम्हाला. 3 days later. मागील 3 दिवसापासून कंटिन्यू इथे स्नोफॉल होत होता काबूलमध्ये, त्यामुळे मला कुठेच जाता आलं नाही. मी माझ्या रूममध्येच होतो. आज थोडंसं चांगलं वातावरण होतं, तर म्हटलं चला थोडंसं चक्कर मारून येऊ बाहेर. तर मित्रांनो 3रा दिवस आहे माझा इथे अफगाणिस्तान काबूलमध्ये. मी फसलेलो आहे आणि तुम्हाला जसं माहिती की मला जायचं आहे मजारी शरीफला, पण यार सालंग पास जो आहे मध्ये तिकडे खूप जास्त बर्फ असल्या कारणाने तिथे छोट्या गाड्या, बसेस वगैरे सगळ्या बंद आहेत आणि मी अडकलो इथे काबूलमध्ये. त्यामुळे यार आता फायनली मला तिकीट बुक करावं लागलं आहे फ्लाईटचं. इथून मी निघणार आहे उद्या सकाळी 8 वाजता मजारी शरीफसाठी काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून. जवळपास 1 तास लागणार आहे मला मजारी शरीफला पोहोचायला. बघू आता यार उद्याचा प्रवास कसा होतो ते. तर आजचा शेवटचा दिवस आहे इथे काबूलमध्ये. म्हटलं की यार थोडंसं एक्सप्लोअर करू, तर रस्त्याने जात होतो. हा रस्ता आहे आपला असा, मागे माझं हॉटेल आहे. तर इथे मला एक बार्बर शॉप भेटलं, भाईजान होते इथे. आणि हे बघू शकता इथलं कटिंगचं दुकान, जे आपल्यासारखंच आहे यार, इंडियामध्ये जसं आहे तसं इथलं कटिंगचं दुकान आहे. चेअर आहे, हे बघू शकता इथे ट्रिमर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सही है. टीवी पण लावलेला आहे. भाईजान आपका नाम क्या है? अजीजुल्ला. और अजीजुल्ला भाई काफ़ी अच्छी हिंदी बोलते हैं, और आप बताइए थोड़ा अपने बारे में, अफगानिस्तान के बारे में. कम आती है, जितना भी आते हैं ये काफ़ी अच्छी आती है, आप बोल सकते हो. बताइए आप हिंदुस्तान के बारे में आप क्या सोचते हैं? हिंदुस्तान हमारा दोस्त है, बड़े अच्छा दोस्त है. बिल्कुल. अफगानिस्तान दोस्त है, ब्रदर है जी. और अभी आपकी दुकान है, अभी ये आपका कारोबार वगैरह कैसे चल रहा है? ठीक चल रहा है. ठीक चल रहा है. कटिंग वगैरह करते हैं? अच्छा. बाल वगैरह भी धोते हैं? वो नहीं होता है. अच्छा, वो हमाम में जाना पड़ता है ना बाल धोने के लिए. अच्छा अच्छा. और ये भाईजान है यहाँ पे. भाईजान आपका नाम क्या है? मंसूर खान. मंसूर खान. आप बॉलीवुड के हीरो के जैसे लग रहे हो, आपकी शक्ल एक्टर जैसी है. शाहरुख खान. हाँ, अच्छा लगता है आपको? अच्छा. और कौन सा एक्टर? सलमान खान. सलमान खान भी अच्छा लगता है. सलमान खान. कौन सा गाना आपको पता है सलमान खान का? कंधार से. हाँ, कंधार से. अफगानिस्तान. हाँ हाँ हाँ. आप कंधार से?
वो पठान है ना? पठान, हाँ हाँ। पठान। आपको कौन सा गाना अच्छा लगता है? सलमान खान का, शाहरुख खान का? सलमान खान। सलमान खान अच्छा लगता है। टाइगर जिंदा है, देखे आपने? ओ, टाइगर टाइगर जिंदा। अच्छी लगती है टाइगर। ओ। क्या बात है, जबरदस्त। बहुत अच्छा लगा आपसे बात करके यार. सलून मधले मुलं फ्रेंडली होते यार. मस्त चहा वगैरे पाजला त्यांनी पद्धतशीर आणि मागेच लागले की चला तुमची कटिंग करून देतो, थोडासा कट मारून देतो. म्हटलं चला आलोच इकडे आपण अफगाणिस्तानमध्ये, तर हा पण एक अनुभव घेऊन बघू. तर यार इथे भाईजान मला म्हटले की तुम्ही बसा, थोडंसं तुम्हाला केसांना कट वगैरे मारून देतो. त्यांना म्हटलं की कटिंग वगैरे नाही करायची आपल्याला, थोडंसं कट वगैरे मारून द्या. तर ते खूप जास्त इन्सिस्ट करत होते. तर म्हटलं चला बसूया यार, म्हणजे शब्दाला थोडा मान देऊया. तर बसलो इथे, थोडासा कट वगैरे मारताय. आता माहीत नाही आता मला अजून काय करता येते, बट एक्सपिरियन्स करतो इथे काबूलमध्ये, मजा येते इथे यार. केसांना कट वगैरे मारून झाला तरी पण भाऊ काय थांबायला तयारच नाही. भाईची एनर्जी एवढी हाय होती की भाऊनी परत एक क्रीमचा डब्बा हातामध्ये घेतला आणि भाऊ परत चालू झाला. काही का असे ना यार, यावरून एक गोष्ट लक्षात येते की अफगाणी लोक भारतीयांशी किती फ्रेंडली असतात आणि भारतीयांचा ते किती आदर करतात. माहित नाही यार, फेशियल करताय का काय करताय? हे काय भाईजान, फेशियल आहे या मास्क आहे? मास्क. हा भाई बघा, तुम्ही काबूलमध्ये मास्क लावतायत. मला वर्षातून एखाद्या वेळेस लावतो यार मी आता माहित नाही याच्या आधी कधी लावलं होतं, मला आठवत नाहीये. आणि ते काबूल अफगाणिस्तानमध्ये मास्क लावतायत यार मला. मित्रांनो, बाईनी ना फायनली चेहरा चमकवलाय आपला. माहित नाही लास्ट टाइम कधी मी तो फेस पॅक लावला होता. चैताली सांगते वर्षातून एकदा कधीतरी लावत असतो मी, पण भाईजान इथे, भाईजाननी माझा चेहरा चमकवलाय पद्धतशीर. तशक्कुर भाईजान. अफगाणिस्तानचे लोक आहे ना खूप जास्त काइंड आहे, खूप जास्त हेल्पफुल आहेत. आणि बस मी यांच्याशी गप्पा मारायला आलो होतो. त्यांना सांगितलं मी इंडियामधून आलेलो आहे, मुंबईवरून. तर चहा वगैरे दिला त्यांनी मला. बस निघतो आता बाहेर, थोडंसं बघतो अजून काय काय बघायला मिळतं इथे आपल्याला. लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. शेवटचा दिवस आहे आपला आजचा, तर बघू आता अजून एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू. चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा यार, तुमच्या हक्काचं चॅनल आहे मराठी. सगळ्यांसोबत शेअर करा, मित्रांना शेअर करा. अजून अफगाणिस्तानची सिरीज संपलेली नाहीये, पुढे आपल्याला अजून काही व्हिडिओज बघायला मिळणार आहे. तर चॅनलवरती शेवटपर्यंत जोडलेले राहा आणि शक्य असेल तर इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, तिथे चांगल्या पोस्ट मी टाकत असतो है ना. सलूनमधून निघाल्यानंतर चालता चालता एक गाड्यांचं शोरूम दिसलं मला. 2 व्हीलरचं शोरूम होतं. म्हटलं बघू यार अफगाणिस्तानच्या गाड्यांची काय भानगड आहे ती. भाईजान आपका नाम क्या है? मेरा नाम शकीर। शकीर भाई है. तो भाई ये इनकी ये बड़ा सा शोरूम है, आपको दिखाता हूँ. मैं दिखा सकता हूँ अंदर? चलो मैं आपको दिखाता हूँ भाई का शोरूम. यार छोटंसं शोरूम होतं, एक गोडाऊन सारखी जागा होती आणि एका लाईनीमध्ये इथे गाड्या लावलेल्या होत्या आपल्या स्कूटी सारख्या. वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या होत्या, काही होंडाच्या होत्या, काही चायनीज होत्या, आय थिंक काही इराणमधून पण आलेल्या होत्या. एका कोपऱ्यामध्ये मला एक गाडी दिसली. आपल्याकडे जी आधी M80 होती ना, आय थिंक बजाजची गाडी होती ती, बजाज M80, आय डोंट नो, मला आठवत नाही आता. पण ती M80 सारखीच मला एक गाडी इथे दिसली, पण ही होंडाची होती. या सगळ्या गाड्या तशा मला नवीनच वाटत होत्या. म्हटलं बघू एकदा विचारून त्यांना की किंमत काय या गाड्यांची. ये गाड़ी की कीमत क्या है? अब ये जो गाड़ी इसकी कीमत क्या है? 40,000 अफगानी. अच्छा, तो सही है. 10 किलोमीटर चलती है। एक लीटर में 10 किलोमीटर चलती है सिर्फ, उससे ज़्यादा नहीं? नहीं। 1 लीटर पेट्रोल डालेगा तो 10 किलोमीटर चलेगा. अच्छा, 40-45 हजारापासून इथे गाड्यांची किंमत स्टार्ट होते. पण यार एक गोष्ट ऐकून शॉक झालो की म्हणजे 1 लिटरमध्ये इथल्या गाड्या फक्त 10 किलोमीटर चालतात. त्याचं कारण मला ॲक्च्युली नंतर कळालं, काही लोकांशी बोलल्यानंतर, की त्यांनी सांगितलं की इथलं जे पेट्रोल आहे ना, ते पेट्रोल एवढं प्युअर नाही आहे म्हणे प्रॉपर, की त्याच्यामुळे इथल्या गाड्या ना ॲव्हरेज नाही देत. आता माहीत नाही नेमकं काय कारण आहे. त्या मानाने मग तसं पाहायला गेलं तर ह्या गाड्या खर्चिक आहे यार. यार आजचा व्हिडिओ जास्त लांब व्हायला नको. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काबूलमधल्या बंदुकींचा बाजार, दी एक्स्ट्रीम गन मार्केट ऑफ काबूल. बघूया कुठल्या कुठल्या बंदुकी आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहेत. तर यार आपल्या हक्काचं मराठी चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. इंस्टाग्रामवरती जा, इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम काबूल, अफगाणिस्तान. रशियन मेड गन आहे आणि वजनदार आहे यार, बऱ्यापैकी वजनदार आहे.
अशा गन मी फक्त टीव्हीत बघितल्या होत्या. सगळ्या प्रकारचे इथे गन्स तुम्हाला बघायला मिळतील. हे बघू शकता, याला दुर्बीण पण आहे आणि ही खास करून शिकारीसाठी यूज करतात.